आणि त्या लोकांना 10 कोटीच काय, त्यापेक्षा जास्तही किंमत द्यायला लागली असती ना तरी तुमच्या पुढे ते काहीच नाही. धैर्य धैर्य, खरं तर मला माफी मागायची होती तुमची. म्हणजे सावीच्या काळजीपोटी आणि आईच्या मायेपोटी मी काय बाई बोलून गेले तुमच्या घरात. खरंच माफ करा मला. आई, काय करताय तुम्ही आणि माफी कशाला मागताय? आणि तुम्ही म्हणलात ना की आई म्हणून बोललात. अहो, आईला काळजी नाही वाटणार तर दुसरं कोणाला वाटणार बरं? आणि मी काही मनाला लावून घेतलेलं नाही. तुम्ही काही डोक्यात ठेवू नका. बरं सावी, निघायचं का आपण? घरी सगळे वाट बघत असतील, काळजीत असतील ते सुद्धा. सुखी रहा. थँक्यू. सुखी रहा. सुखी हो. बरं, येतो आम्ही. धैर्य थांब. जीवावर बेतलेल्या संकटाला हरवून आलाय. बाहेरची पीडा बाहेरच राहू दे. अवंती,
नीता या बरं आहेस नाही काय झालं नाही ना तुला आई मी ठीक आहे, सावी सुद्धा ठीक आहे, काळजी करायचं काही कारण नाही. अवंती पाणी घेऊया त्यांच्यासाठी. हो या हे सगळं अचानक कसं काय झालं रे? मी तुला किती फोन केला तुला माहितीये का? आई शांत हो. ती केवढी काळजी लागून राहिली होती तुला काय माहित. आई अगं काही झालं नाही, सगळं ठीक आहे. धैर्य मुजुमदार. या इन्स्पेक्टर साहेब या. तुम्ही काही बोलायच्या आधी मी जे सांगतोय ते नीट ऐका. जे काही प्रकरण घडलंय त्याबद्दल मला कुठलीही केस नाही करायची ना, माझा कुणावर डाऊट आहे. अरे पण आई माझी बायको सुखरूप घरी परत आली त्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. आधीच या सगळ्या प्रकरणामुळे खूप त्रास झालाय त्यांना, त्यात अजून ही पोलीस केस करून मला अजून त्रास द्यायचा नाही. इन्स्पेक्टर साहेब, आता